हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी डॉक्टर वसुंधरा. आज माझा बर्थडे, समथिंग स्पेशल डे. मी आधी एवढं मला असं वाटायचं नाही की हा खूप स्पेशल आहे, बट आय डोंट नो व्हाय दिस टाइम इट फील्स लाईक व्हेरी मच स्पेशल बिकॉज ऑफ द लव्ह आय गेस आय एम गेटिंग फ्रॉम ऑल माय फ्रेंड्स अँड फॅमिली. सो आज मला खूप दिवसानंतर व्हिडिओ करायला वेळ मिळाला आहे विथ 2 किड्स. जेव्हा 2 मुलं असतात तेव्हा सगळं ते म्हणजे आत्ता मी झोपल्यानंतर मी आत्ता इथे येऊ शकते आणि तो व्हिडिओ बनवू शकते आता. आणि थोड्या वेळातच अर्ध्या तासामध्ये मला दुसऱ्या मुलीला घ्यायला जायचं आहे. सो आय हॅव दॅट टायमर इन माय माइंड. तर मला ही गोष्ट सांगायची होती एका सुंदर अशा चिमणीची. ओके. सो एक खूप छान सुंदर चिमणी आकाशामध्ये उडत असते. कलरफुल चिमणी असते ती. आणि ती आकाशात उडत असते. तिला तिची तिची ती स्पेस असते. तिला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटत असतो. ती तिच्या मनसोक्त आनंदाने मुक्त छंद अशी वावरत असते. तिला जेव्हा कुठं काही खायचं असायचं तेव्हा ती खायची. आणि तिला त्याच्यामध्ये खूप आनंद होता की तिचं जे स्वातंत्र्य आहे त्यामध्ये ती खूप खुश होती. एका दिवशी जेव्हा तिनं पाहिलं की खाली खायला दाणे टाकलेले आहेत आणि ती तिथे गेली आणि ते दाणे तिने खाल्ले. आणि तिच्या नकळत असं झालं की ती जाळ्यामध्ये अडकली. ओके. सो जेव्हा ती अडकली तेव्हा तिला सुरुवातीला कळलंच नाही सुरुवातीला की अरे अच्छा, आपण जाळ्यामध्ये अडकलोत. आणि पण हळूहळू तिला रिअलाइज व्हायला लागलं की ओके, आपल्याला हे पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे एका. आणि ती आजूबाजूला बघितलं तर तिने ती आता एका पिंजऱ्यामधून म्हणजे ज्या शिकारीने तिला पकडलं होतं त्या पिंजऱ्यामधून आता ती दुसऱ्या एका घरी, मोठ्या घरी गेलेली आहे. आणि तिथे सोनेरी पिंजरा तिला ठेवलेला आहे. ती दिसायला खूप सुंदर होती. तिच्याकडे खूप छान गुण होती. जसं ती जेव्हा ती चिवचिव करायची तेव्हा तिचं जे गाणं होतं ते खूप सुरेख होतं. सो तिला तिच्या ह्याच्यानुसार तिला खूप चांगल्या घरी आणि सुंदर अशा सोनेरी पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आलं होतं. सो सुरुवातीला तिला ते खूप छान वाटलं की बाबा अरे वा, मला आता खूप काही कष्ट करायची गरज नाही आहे. मला इथेच आपल्याला खायला मिळत आहे. आणि इथेच आपल्याला जसं जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला मुक्त छंदपणे गाता येत आहे. आणि मला खूप काही काम नाही करायचं आहे आणि आय एम हॅपी की चला आपल्याला हे एवढं करायचं आहे. आपण त्यानंतर आपल्याला खायला मिळणार आहे. लोकांचं प्रेम आणि ॲप्रिशिएशन पण, कौतुक पण मिळत आहे. सो सुरुवातीला तिच्या त्या नवीन नवीन नवलाईचे जसं म्हणतात, नव्याचे 9 दिवस, असं तिला खूप कौतुक मिळालं, तिला खूप प्रेम मिळालं. आणि तिला खूप जेव्हा पाहिजे तेव्हा खायला देण्यात आलं. बट हळूहळू जेव्हा हे नवीन नवलाईचे दिवस संपू लागले तेव्हा तेव्हा तिला रिअलाइज व्हायला लागलं की तिला आता आधीसारखं प्रेम देण्यात येत नाहीये. आधीसारखं कौतुक तिला नाही देण्यात येत आहे. आणि तिला आधीसारखं अटेन्शन म्हणजे जे लक्ष असायला पाहिजे ते लक्ष पण तिला जात नाहीये. तिला वेळेवर खायला मिळत नाहीये. आणि कुठेतरी तिला स्वतःचे जे स्वातंत्र्य होते आधी, जे तिला आवडीनं तिला सगळं करायला मिळायचं आणि तिच्या इच्छेनुसार तिला त्या गोष्टी मिळायच्या, त्या आता त्या होत नाहीयेत. म्हणजे तिची आता व्हॅल्यू पण राहिली नव्हती. बिकॉज तिचं दिसणं किंवा सौंदर्य होतं ते आकाशामध्ये मुक्त उडताना. तिचे ते पूर्ण पंख जे आहेत ते पसरले जायचे. पण आता त्यांचा यूज न झाल्यामुळे बरेच दिवस त्या एक लश्कर जो असतो, एक जी रोषणाई असते ती त्या पंखांची रोषणाई पण खूप कमी झालेली असते. आणि आता तिला तसं दिसायला पण ती छान दिसत नाहीये. आणि तिचं जे सुरेख गाणं होतं, जे आधी तिला मुक्त आकाशामध्ये उडताना छान वाटायचं, ते आता तिला त्या पद्धतीने ती आनंदाने गाऊ शकत नव्हती, कारण ती स्वतःच आनंदी नव्हती. हे जेव्हा रिअलाइज होत गेलं त्या घरच्या मेंबर्सना, घरच्या फॅमिलीतल्या लोकांना, तेव्हा तिला अजून कौतुक करून, तिला अजून प्रेम देऊन, ते तिचं जे मूळ स्वरूप होतं ते उमलवण्यापेक्षा आता तिचं तुलना करण्यात येऊ लागली दुसऱ्या मुक्तपणे उडणाऱ्या छान पंख असलेल्या चिमण्यांशी. सो हे तिला जेव्हा कळलं की आता हे आपल्याला पण रिप्लेसमेंट केले जाणार आहे, किंवा आपल्याला जे लक्ष मिळत होतं ते मिळत मिळत नाही, आता ते दुसऱ्या कुणाला तरी मिळणार आहे. त्यावेळेस तिला आता अजून थोडंफार जी होप आणि आशा होती ती पण निघून गेली. ओके. तर हे सगळं तिचं होत असताना जेव्हा तिला आता ॲप्रिशिएशन तर मिळतच नाही, नाव ठेवलं जाते, तुलना होत आहे, तिच्यामध्ये खूप कडूपणा आला. ओके. कारण प्रेम आता आधी एक फ्लो होता. त्यांच्याकडून तिला प्रेम मिळायचं आणि ती प्रेम ती सगळ्यांना परत द्यायची. सो इट वॉज लाईक अ फ्लो. बट आता प्रेम येणारं बंद झालंय. स्वतःचा जो आनंद होता, जो बाहेर तिला मिळणार होता, तो आता तिला मिळत नाही, कारण ती पिंजऱ्यामध्ये बंद आहे. आता त्या प्रेमात जी प्रेम तिला मिळत नाही, त्याची जी जागा होती, रिकामी जागा, ती कोणी घेतली? कडूपणाने.
तिच्या मनामध्ये कडूपणा आला, की का माझ्यासोबत असं व्हावं? म्हणजे मी छान आकाशात उडत होती. मला त्या जाळ्यात फसली गेली आणि त्यानंतर मी इथे आली आणि इथे मला जे पाहिजे होते ते पण मिळत नाही. जे बेसिक मिनिमम खायच्या प्यायच्या गोष्टी होत्या त्या पण मला मिळत नाहीयेत. ओके. आणि माझं पूर्ण कंपॅरिझन ह्या गोष्टीमुळे माझी जी व्हॅल्यू होती ती पण आता राहिलेली नाहीये. तर मी तर काच म्हणजे मी तर राहतीच कशासाठी आहे? त्यानंतर हे सगळं होत असताना आता तिला जेव्हा तिच्यामध्ये कडूपणा आला, तेव्हा तिच्याजवळ कोणी यायचं, तर त्यांना आनंद द्यावा वाटत नव्हतं. तिला एकच इच्छा होती, की मला ह्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचंय. मला इथे नाही राहायचंय आता, कारण माझी इथे व्हॅल्यू नाहीये. त्यामुळे जो कोणी येईल आणि जो तिला गाणं म्हणण्यासाठी प्रोव्होक करेल, त्यांना ती चोच मारू लागली. ओके. सो आता त्या तिथल्या फॅमिली मेंबरला खूप विचित्र वाटायला लागलं. अरे, ही काय म्हणजे आता गाणं पण म्हणत नाहीये, थोडं काय केलं की लगेच रिॲक्ट पण करते ही, म्हणजे ही काय वेड्यासारखी वागायला लागली. तर त्या सगळ्यांना ती वेडी वाटायला लागली. ओके. बट इन ॲक्चुअल तिचं जे हे सगळं प्रोसेस झालं होतं, तिच्या मनामध्ये जे काही हे सगळं चालू होतं, हे त्यांना कळत नव्हतं. ओके. त्यांना फक्त दिसत होता, की "अरे बघा, आम्ही हिला खायला प्यायला देतो. आम्ही सगळीच हिला तर सोनेरी पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. हिला तर आम्ही किती सोयी-सुविधा दिलेल्या आहेत. हिला काही कष्ट पण करायची गरज नाहीये. हिला सगळं आयतंच मिळत आहे. स्टिल ती आमच्याशी उपकार तर करतच नाही. आमच्यावर उपकार तर म्हणजे तिला वाटतच नाहीत आमचे तिच्याशी काही उपकार आहेत म्हणून. उलटं तीच आम्हाला हे करतीये, म्हणजे आमच्यावरच वरचढ व्हायला बघते. आम्हालाच चिड करते, आम्हालाच राग-राग करते." सो हे रिलेटेबल आहे का? म्हणजे मला जी स्टोरी सांगायची होती ती कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? आय होप जेवढ्या सगळ्या इथे आई किंवा स्त्रिया आहेत हे त्यांना कळलं असेल, की मी ही त्या चिमणीची गोष्ट सांगत नव्हती. ही प्रत्येक घरात असलेल्या स्त्रीची ही गोष्ट मी सांगत होते. आय होप इट वॉज रिलेटेबल टू यू. ओके. हे तुम्हाला याच्याशी तुम्हाला संबंध साधू शकलात तर आय विल बी व्हेरी हॅपी. मला खूप आनंद होईल, की ही तुम्हाला गोष्ट कळली आहे. आणि तुमच्यातला जो राग आहे, तुमच्यातला जो द्वेष आहे, तुमच्यातला जो मत्सर तयार झालेला आहे, याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही कारणीभूत आहेत असं नाहीये. हेच मला ह्या स्टोरीतून सांगायचं होतं. ही जी तुमच्यासोबत सगळी प्रोसेस झालेली आहे, त्या प्रोसेसमध्ये तुमचा जो आनंद होता, तो निघून गेला आहे आणि त्याची जागा आता तुमच्यातल्या त्या कडूपणाने घेतलेली आहे. तर तुम्हाला लोकं येऊन 10 वेळा जरी सांगत असतील, की तुम्ही खूप कडू झालेला आहात, तुम्ही खूप म्हणजे वेडे झालेले आहात आणि तुम्ही खूप राग-राग करताय, तुम्ही खूप चिड करताय, हिच्याशी तर बोलायचंच काही काम नाहीये, ही खूप विचित्र वागते. सो त्यांचं म्हणणं त्यांच्या परीने मे बी बरोबर असेल, बट तुमची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. ओके. का हे तुमच्यासोबत घडलं? ह्याला ते कारणीभूत आहेत. येस, पार्शली बरोबर आहे, की ते पण कारणीभूत आहेत. पण त्यापेक्षा जास्त आता कोण कारणीभूत आहे? इथून पुढचं सगळं काही जे तुम्ही ॲक्शन्स घेणार आहात, ज्या काही तुम्ही क्रिया करणार आहात, या सगळ्यांसाठी कोण जास्त जबाबदार असणार ते तुम्ही. झालेली प्रोसेस झाली. आता त्या जाळ्यामध्ये तुम्ही जे अडकलात, त्याला तुम्हाला रिग्रेट जरी होत असेल, त्याच्यावर तुम्हाला दुःख जरी वाटत असेल, तर त्याला रिव्हर्स नाहीये. हे सगळं तुमच्यासोबत होऊन गेलेलं आहे. मे बी हे तुमच्यासाठी काही पर्पज, काहीतरी मोठी गोष्ट तुमच्याकडून घडणार होती म्हणून हे तुमच्यासोबत झालेलं आहे. ओके. जसं मी समजते, जर एखाद्या स्त्रीला ह्याच्यातून जात असेल, तर हे पेन जो आहे, ज्याच्यातून ते जात आहेत, त्याला आपल्याला पॉवरमध्ये टर्न करायचं आहे. आता शांत बसून तुम्हाला विचार करायचा, की हे सगळं आपल्यासोबत झालं. त्याबद्दल आय फॉरगिव्ह, आय लेट गो. ओके. टू माय सेल्फ ऑल्सो. कारण मी हे अलाव केलं. सुरुवातीला काय होईल तुम्हाला, की तुम्ही त्या लोकांना खूप त्रास हे देताल, की ब्लेम देताल, खूप दोष देताल, की ह्या माणसामुळे माझ्यासोबत हे सगळं झालं. ह्या लोकांमुळे मी आता आनंदी नाहीये. ह्या लोकांमुळे माझ्या जीवावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत. पण नंतर जेव्हा तुम्हाला काही दिवसांनी सेकंड स्टेपमध्ये येताल, तेव्हा तुम्हाला स्वतःवर खूप राग येईल. मी माझ्यासोबत असं का होत दिलं? मी स्टँड का नाही घेतला? माझ्या नवऱ्यानी का स्टँड नाही घेतला? माझ्या आई-वडिलांनी का स्टँड नाही घेतला? म्हणजे प्रत्येक नंतर तुम्ही तुमच्या मुलाबाबतीत म्हणताल, की माझ्या मुलांनी का स्टँड नाही घेतला? सो यू विल वेट. तुमच्या आयुष्याच्या पूर्ण संपेपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी कोणतरी स्टँड घेईल यासाठी वेट करत राहताल. बट लेट मी टेल यू, मला हे तुम्हाला सांगू द्या, की तुमच्याशिवाय तुमच्यासाठी स्टँड कोणी घेणार नाहीये. तुमचा लढा तुम्हालाच जगायचा आहे. तुमच्या जीवनाचा लढा तुम्हालाच द्यायचा आहे. ओके. तर आता हे लक्षात ठेवायचं आहे, ह्या स्टोरीपासून आपल्याला मॉरल काय शिकायचं आहे? प्रोसेस झाली, त्यामध्ये आपल्यातला जो आनंद होता तो निघून गेलेला आहे. पण आता आपल्याला तो परत जागवायचा आहे. ही खूप प्रोसेस अवघड आहे, आय नो. ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप त्रास होणार आहे, आय नो. ऑलरेडी आता पण झालेला आहे. पण आता हा विचार करा, की मी जर अशीच वागत राहिली, तर तो राग, द्वेष जो आहे तो वाढून तुमच्या मानसिक स्थितीची पूर्ण वाट लागणार आहे. हे मात्र नक्की आहे. समोरचे बदलतील का नाही, आय डोंट नो. मला माहीत नाहीये. पण तुम्हाला जो त्रास होणार आहे, त्यामध्ये जर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला नक्की तुम्ही माझ्यासोबत काम करायला तयार व्हा. कारण मी ह्याच्यावरच काम करते सिन्स
3 to 5 years. 3 ते 5 वर्षापासून मी ह्या सर्व गोष्टींवर काम करते. माझे सर्व जे क्लायंट्स आहेत त्यांना हाच त्रास आहे. मला परत परत सांगत असतात की मला हे असं झालं आणि असं झालं. ही पॅटर्न हे जे मी रिपीटेडली जे बघितलं ते मला तुम्हाला सांगायचं होतं. ओके. सो ह्या बड्डेच्या दिवसापासून मी ही ऑफर तयार करत आहे न्यू इयरसाठी. ही ऑफर फक्त आज 18 तारीख ते 1 जानेवारीपर्यंत असणार आहे. त्यानंतर ही ऑफर म्हणजे एवढ्या 12 आठवड्यांची जी मी देते, 12 आठवडे असणार आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला पर्सनल 1 on 1वर काम करणार आहे. तुमचं माझं पर्सनल 1 on 1 सेशन असेल आणि नेक्स्ट ग्रुप सेशन्समध्ये 12 आठवड्यांसाठी मी तुम्हाला वेगवेगळ्या गॉडेस म्हणजे देवीचे वेगवेगळ्या रूपानुसार त्यांचे थीम बनवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला इंटरॅक्ट करायचं आहे. ओके. सुरुवातीला तुम्ही फक्त माझ्यासोबत काम करणार आहात. आपण डीप डाऊन आपले जे पॅटर्न्स आहेत ते सगळे ब्रेक करणार आहेत आणि नंतर आपण ग्रुपमध्ये त्याचं प्रॅक्टिकल प्लस प्रत्येक आठवड्याची एक देवी असणार आहे. जसं देवी काली, सरस्वती. सो त्यांच्या थीमनुसार आपल्याला तसं एक पूर्ण शीट्स बनवलेल्या आहेत. प्रत्येक देवीचा काय रोल आहे, तुमच्यामध्ये ती सगळी रूपं आहेत. जसं नवरात्री असते तसंच ह्या प्रत्येक देवीचे एक आपल्यामध्ये जे गुण आहेत, क्वालिटीज आहेत त्या आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. ओके. सो हे स्पेशल ऑफर ही न्यू इयरपर्यंतच असणार आहे. 12 वीक्स तुम्हाला माझ्यासोबत काम करायला भेटणार आहे आणि तो 12 वीक्सचा जो आहे तो लिटरली तो स्वतःच खूप महाग प्रीमियम लोकांसाठीचा प्रोग्राम आहे, बट तो मी ठेवते तुम्हाला ॲज अ बोनस. सो नक्की तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला जर हे राग, हा द्वेष, तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून गेलेला आहात आणि तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं आहे. हे जे तुम्ही एक चक्रव्यूहमध्ये अडकलात आणि त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आणि स्वतःसाठी काही करायचं आहे जे तुम्ही करू शकत नाही. तर ऑल द टाईम जर नेहमी तुम्ही फक्त ते लोक काय करतायत आणि तुमच्यासोबत किती घाण झालंय, तुमच्यासोबत किती वाईट झालंय आणि ह्याबद्दल विचार करून आणि ते आता पुढची स्टेप काय घेतील आणि मग मी काय घेऊ, हाच जर विचार करत राहताय सर तुम्ही इथेच अडकलात. तुम्हाला पुढची स्टेप घ्यायला मे बी तेवढी शक्तीच राहणार नाही, कारण तुमची पूर्ण एनर्जी यामध्येच ड्रेन होणार आहे. हे होऊ द्यायचं नसेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि माझा नंबर आहे 9623384003. इथे ह्या यूट्यूबच्या चॅनेलवर किंवा इन्स्टाच्या सोशल मीडियावर मी हे टाकलेलं आहे. त्याच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये अगेन मी क्लॅरिटी फॉर्म पण टाकते. त्या क्लॅरिटी फॉर्मवर तुम्ही भरू शकता. हे सगळं पेड असणार आहे, फ्री नाही आहे. पण तरी तुम्हाला समजा काही आर्थिक अडचणीमुळे जर नाही करू शकत आहेत हे, तर माझे फ्री वर्कशॉप्स पण खूप सारे असतात. तर त्या फ्री वर्कशॉप्सची लिंक पण मी ते खाली देते आहे, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता. एक फ्री लवली मदर्सचा ग्रुप पण माझा आहे जिथे आम्ही मदर्स डिस्कस करतो. तिथे खूप साऱ्या आई ज्या आहेत ते रोज मोटिवेशनल लिटरली रोज एक दिवसाचा खंडही न टाकता खूप छान अशा आई आहेत ज्या एकमेकाला खूप प्रेरणा देतात, उत्साहित करतात. सो तिथे तुम्ही ॲड होऊ शकता. ओके. पण हा पेड आहे. हा पेड असण्याचा म्हणजे पैसे देऊन असण्याचा प्रोग्राम, त्याचं कारण म्हणजे याच्यावर मला खूप काम करावं लागतं. तुमच्या ज्या अडचणी झालेल्या आहेत, तुमचा जो मानसिक त्रास झाला तो ऐकण्यासाठी मला पण तेवढी स्वतःची मानसिक जी स्थिती आहे ती वाढवावी लागते आणि त्यासाठी मला पुढे अजून शिकावं लागतं आणि त्यासाठी मला पैशाची गरज असते. ज्यामुळे की मी तुमचा आलेला पैसा मी तिथे इन्व्हेस्ट करते आणि मी अजून पॉवरफुल होते. ज्यामुळे की अजून माझ्याकडे जे येणार आहेत, ज्यांना लिटरली ह्या सर्व गोष्टींची गरज आहे, त्यांना मी अजून खूप एम्पॉवर्ड फील करवते. सो तुम्ही जेवढे पैसे देतायत त्यांच्या मल्टिपल म्हणजे तुम्ही मला नेहमी थँक म्हणत राहणार आहेत, तुम्ही माझे आभार मानत राहणार आहेत. माझ्या प्रत्येक क्लायंटचं तर तुम्ही मला फॉलो करत असाल इन्स्टावर आणि व्हॉट्सॲपवर, तर तुम्हाला माहिती आहे की मी केलेल्या प्रत्येक क्लायंटचे मला प्रत्येक रिव्ह्यूज येतात आणि प्रत्येक केलेल्या कामाचे मला रोज मला थँक्यू फॉर इवन पोस्टिंग स्टोरीज आणि जे काही मी ते त्यांना रिलेट होतं आणि ते रोज मला जे काही माझ्या कामामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये चेंजेस झालेले आहेत ते थँक्यू म्हणत असतात. सो तुम्ही बिलकुल एकदम विदाऊट एनी फिअर ह्या कोर्ससाठी एनरोल करा, कारण जेव्हा तुम्ही हे एनरोल करता तेव्हा मला तुमच्यावर वर्क करायला खूप आवडेल आणि तुमच्याशी कनेक्ट व्हायला खूप आवडेल. आणि द वे मी जे कनेक्शन मला जे मिळालं नाही, मला खूप 1 on 1 अकाउंटेबिलिटी हवी होती. ओके. मला खूप इच्छा होती की मला कोणीतरी माझा हात धरावा आणि मला इथेपर्यंत न्यावं जिथे मला जायचं आहे. सो मला ते टोटली नाही मिळालं. म्हणजे थेरपिस्टकडे मी जाते, बट माझ्या अजून एका बिझनेससाठी मला पुढे जायचं होतं आणि त्यात मला खूप काही असे एक्सपिरियन्सेस आले की आय डिडंट गेट. बट इव्हेंच्युअली मी खूप एफर्ट्स टाकले आणि मला आता बिझनेससाठी पण एक कोच मिळालेला आणि माझी थेरपी पण आहे आणि तेच मला तुमच्यासाठी करायचं आहे. म्हणजे प्रत्येक आईसाठी जेव्हा तिला वाटतं की मी खूप एकटी फील करते, मला प्रत्येकीला हात द्यायचा आणि वर उठवायचा आणि सांगायचं की तू एकटी फील करू नकोस. ओके. तुम्ही ह्या मिशनमध्ये माझ्या जर सामील होऊ इच्छिता तर प्लीज खाली दिलेल्या कोणत्याही लिंकवर तुम्ही क्लिक करा, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा अँड वी विल बी स्टेईंग टुगेदर.
ओके. सो हे तर प्रीमियम क्वालिटीचा न्यू इयर ऑफर मी द्यायला लागली. बट त्याच्याशिवाय माझ्याकडे अजून सारे खूप सारे ₹500 पासून ते लाखांपर्यंत खूप सारे कोर्सेस आहेत. तुम्ही मला फक्त कॉन्टॅक्ट करा आणि त्यावेळेस मी तुम्हाला समजावून सांगेल की हो, तुम्हाला ह्याची गरज आहे. ओके. सो लाईफ कोच वसू हे माझं ॲप आहे. त्याची पण लिंक मी खाली पाठवते. सो त्यावर पण क्लिक करून तुम्ही वेगवेगळे कोर्सेस बघू शकता. न्यू इयरमध्ये नक्की ह्या सगळ्या गोष्टी करून पहा. नका विसरू की प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन अपॉर्च्युनिटी देतं. प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी देतं की हे जुनं जे काही झालेलं आहे ते विसरायचं आणि नवीन जे काही आहे ते सुरू करायचं. ते तुमच्यावर आहे की तुम्ही काय चूज करता. तुम्ही परत परत जे मला मागे जायचं आणि त्याच गोष्टींचा विचार करून, कडू बनून माझ्यासोबतच्या लोकांचंही आयुष्य खराब करायचं आहे, माझंही आयुष्य खराब करायचं आहे. सो यू विल बी इन दॅट लूप. आणि तुम्हाला जे वाटतं की नाही, मी आता नवीन मार्ग जो सुचवला आहे तो मी अवलंबणार आहे, मी माझ्यावर काम करणार आहे, मी माझंच नाही तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे आणि खूप चांगल्या रीतीने मी माझं आयुष्य जगणार आहे. कारण माझं आयुष्य फक्त नॉमिनल डे टू डे लाईफचं जे काही करायचं आहे ह्यासाठी बनलेलंच नाही. माझं आयुष्य खूप काही मोठ्या गोष्टी करण्यासाठी बनलेलं आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर जस्ट डू इट. ओके. आय एम वेटिंग फॉर यू इन द कोर्सेस. सी यू देअर. बाय बाय. टेक केअर. हॅपी न्यू इयर. थँक यू फॉर ऑल द विशेस.